बंगालमध्ये हिंसाचार होत राहिला, अगदी हिस्टोरिकल, असं काही नवीन नाही. प्रत्येक वेळेला डाव्यांच्या काळात व्हायचा, ममताच्या काळात झालेला आहे, काँग्रेसच्या काळात झालेला आहे. या वेळेला कसं होतं की 21च्या निवडणुकीत भाजपच्या अपेक्षा खूप होत्या, भाजपने माहोल उभा केला होता. पण प्रॅक्टिकली ज्या लबाड्या ममता किंवा लेफ्ट फ्रंट करत होते त्याचा अंदाज भाजपला नव्हता. दुसरी गोष्ट, भाजपकडे लोकल लेवलवर लिडरशिप नव्हती. आणि तिसरी गोष्ट, परिस्थिती नव्हती. आज जी परिस्थिती आहे ना, आज बंगालच्या लोकांना इम्रान खान मुख्यमंत्री झाला चालेल, पण ममता नकोय. आत्ता जी भाजप जिंकेल ती भाजप म्हणून नाही येणार, ममता नकोय तिला पाडणार आहेत लोक. आणि परिणाम म्हणजे आता हे पॉलिटिकल सायन्स मध्ये मिळणार नाही, मी सांगतो. 77 मध्ये जेव्हा जनता पार्टीची निवडणूक चालू होती तेव्हा इंदिरा गांधी विरुद्ध राजनाथ राणा उमेदवार होता, आणि तो अक्षरशः मरकटलीला करणारा होता, लालूच्या पुढचं पात्र होतं. तर ते इथे वरळीला प्रचाराला आले होते. तर मी, आमचा एक मित्र समाजवादी होता, त्याला म्हटलं मला जरा भेटवलं. तर ते वरळीला आम्ही स्टेजच्या मागे त्यांना भेटलो. त्यानं म्हटलं, नेताजी क्या हाल है रायबरेली का? तर ते म्हणाले, वो तो मैं जीत चुका हूं, अभी वोटिंग बाकी. म्हणाले, लोकांना मला नाही जिंकवायचंय, इंदिरा हरवायचंय. आता मी समोर एकटा आहे तर जिंकणार म्हणाले. मी हात जोडून विनंती केली लोकांना पाडा म्हणून, तरीही मी जिंकणार. ही जी मानसिकता आहे ना, ती आज बंगालमध्ये आहे. आता गंमत अशी आहे ना की जसं कोकणामध्ये आमचे चढणीचे मासे म्हणतात, म्हणजे जेव्हा पाऊस पडतो आणि लोटच्या लोट पाण्याचे येतात तेव्हा त्याच्यामध्ये कुठेही साधी टोपली लावून बसला तरी तुम्हाला मासे मिळतात, त्याला चढणीचे मासे मिळतात. तर भाजपचं हे आत्ताच बंगालमध्ये जे यश मिळणार ते त्यासारखं आहे, आयतंय. कारण लोकांना ममताला काढायची, ह्यांना बघू न्यायालयात आणायला 5 वर्षांनी हाकलू, पण आत्ता ही गेली पाहिजे. हा जो भाग आहे ना, या ज्या मानसिकतेमध्ये लोक आहेत त्याचा परिणाम आपल्याला 4 तारीखला बघायला मिळेल.